नमस्कार मित्रांनो, ॲसेट अलोकेशन सीरीजचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. ॲसेट अलोकेशन तुम्हाला का महत्त्वाचं आहे तर तुम्हाला मी सांगून यायचा प्रयत्न करतो. तर बघा, माझं एका क्लायंटबरोबर काही दिवसाआधी डिस्कशन झालं होतं. तर मी जेव्हा त्याचं प्रोफायलिंग करत होतो, तर मग मला हे दिसलं की त्यांनी 3 वर्षा अगोदरपासून इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि ती एका बँके थ्रू केली होती. ठीक आहे, बँके थ्रू करायला काही हरकत नाही. जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही करू शकता. काही प्रॉब्लेम नाही, बिंदास करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तर झालं तर काय, तर त्याला जे फंड देण्यात आले, तर त्याच्या रिस्क प्रोफाईलला ते मॅचच होत नव्हते. तर मॅच न झाल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, की जे रिटर्न जो त्याला भेटायला हवे होते, आता त्याच्या एजप्रमाणे, त्याला ते रिटर्न भेटलेच नाहीत. तर का? प्रॉपर ॲसेट अलोकेशन त्यांनी केलं नव्हतं आणि ॲसेट अलोकेशन न केल्यामुळं काय झालं, तर ते रिटर्न्स कमी झाले. तर मी ते रिटर्न्स काढायचा प्रयत्न केला. तर अराउंड 25,000 ते 30,000 रुपयाचा त्याला लॉस दिसत होता. लॉस का दिसत होता? तर एज त्याचा अराउंड कमी होतं आणि एज अराउंड कमी असल्यामुळे तो थोडासा रिस्क घेऊ शकत होता. आणि अजूनही घेऊ शकतो, प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम झाला काय, तर त्यांनी तसं रिस्क न घेतल्यामुळे काय ते रिटर्न्स कमी झाले त्या सिच्युएशनमध्ये. त्यासाठी मी नेहमी सांगत असतो, की जर तुम्ही ॲसेट अलोकेशन करताय, तर तुमच्या त्या रिस्क प्रोफाईलला नेहमी मॅच करूनच करा.